नमस्कार, निशा झोम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मसाल्याच्या भाज्या बनवण्यासाठी हा मसाला बनवून आधीच ठेवायचा. खूपच छान टेस्ट लागते आणि आपलं काम पण झटपट होतं बरं का. वेळ नसतो आपल्याला, कोणाला जॉबला जायचं असतं, कोणाला कॉलेज असतं, म्हणजे बरेचसं काही असतं, कोणाचा स्वतःचा व्यवसाय असतो, तर वेळ भेटत नाही प्रत्येक वेळेस असा मसाला बनवण्यासाठी. तर ज्या वेळेस आपल्याला वेळ असतो, ज्यावेळेस सुट्टी असते, त्यावेळेस काय करायचं माहिती का, हा कांदा वगैरे ना कट करून घ्यायचा. तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहेत ना, 8-10 दिवस पुरला तरी पाहिजेत ना, अशा प्रकारे ना आपल्याला हा मसाला बनवायचा आहे. आता इथं मी काय केलेलं आहे, मस्तपैकी ना कांदा कट करून घेतलेले, लसूण सोलून घेतलेले आहेत. आता तुम्हाला मी दाखवते त्याच्या पुढे काय काय घेतलेले आहेत. मी आधी काय केलं, इथं मी इथं तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं कढईमध्ये, आणि जोपर्यंत तेल गरम होत आहेत ना, तोपर्यंत मी तुम्हाला येत नाही याच्यामध्ये जो कांदा वगैरे मी सगळा कट करून घेतलेला आहे ना, तो कांदा तुम्हाला कट केलेला दाखवते आणि बाकीचे साहित्य दाखवते. आता बघा, इथे कांदा कट करून घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, आणि लसण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. एवढंच आपल्याला एकत्र करून ठेवायचं आहे. एवढंच आहेत ना सगळं मसाला आहेत ना, हा मिक्स वगैरे करून ठेवायचा आहे, हा तयार करून ठेवायचा. आणि जेव्हा कधी आपल्याला भाजीची गरज पडते, घाई गडबड असते, कधी मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्याला जॉबला जायचं असतं, किंवा कधी आपल्या व्यवसाय वगैरे असतं, दुकानावरती वगैरे जायचं असतं, कोणाला क्लिनिकवरती जायचं असतं, बरेचसं असतं, कोणाला पार्लरमध्ये जायचं असतं, तेवढा वेळ भेटत नाही. तर पण जेव्हा पण वेळ भेटेल ना आपल्याला, तेवढा हा असा मसाला बनवून ठेवा तुम्ही, एकदम तुमचं काम सोपं होणार आहे. तरी बघा, आता मी ना ते तेल छान तापलं आणि त्यामध्ये ना कांदा घालून घेतला आहेत, आणि छान कांदा घालून घेतल्यानंतर ना हा कांदा मस्तपैकी आपल्याला ना पूर्णपैकी असा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. छान परतून झाला हा कांदा आपला मस्त. आधी कांदाच परतायचा आहे आपल्याला, असा गुलाबीसा रंग येऊन द्यायचा आहे त्याला, म्हणजे थोडासा असा ब्राऊन ब्राऊन असतात ना, असा कांदा आपल्याला होऊन द्यायचा आहे. आता हलकासा असा ब्राऊन व्हायला लागला, ह्या स्टेजला कांदा आला आपल्याला, की मग आपल्याला त्याच्यावरती ते खोबरं पण मिक्स करायचं आहे. आता आपण ना हे वेगळं वेगळं काही भाजणार नाहीत बरं का, एकत्रच सगळं भाजणार आहे. म्हणजे एकदम झटपट जे म्हणतो ना आपण, एकदम फास्ट पद्धतीने, अशा पद्धतीने हा मसाला बनवणार आहे. आता याच्यामध्ये ना जे ओलं खोबरं घेतलं होतं ना, ते पण याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्या कांद्यामध्ये असा कांदा ब्राऊन ब्राऊन झाला की मग हे ओलं खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचंय. ओलं खोबरं याच्यामध्ये घालून घेतलं की छान हे पण परतून घ्यायचेत, आणि ते पण आहेत ना, जोपर्यंत त्याला असा ब्राऊनिश कलर येत नाही ना, तोपर्यंत हे पण परतत राहायचं. आणि खूप छान परततं बरं का, खूपच छान कलर येतो याला, आणि जळल्या पण जात नाही, त्याचा वास पण येत ना, असा करपट वगैरे होत नाही. आणि ना अशा प्रकारे जर मसाला केलात ना, ती जळजळ वगैरे होत असते ना आपल्याला, ती पण होत नाही. म्हणून ह्या प्रकारे मसाला येत नाही, एकदा नक्की करून बघा, आणि खूप झटपट अशा मस्तपैकी भाज्या बनवून तयार करा. ते बघा, ह्या असा मी सर्व हा भाजून घेतला इथे कांदा वगैरे. आता हे खोबरं वगैरे भाजत आलं ना, की मग आपल्याला आहेत ना जो लसण आपण घेतलेला आहे, आता लसणचं आहेत ना जास्त असं त्याचं ते साल वगैरे काढायची गरज नाही, कारण काय आता आत्ताचा लसूण आहेत ना हा नवीन लसण आहे, आणि नवीन लसण आहेत ना अख्ख्याच अशा त्या कांड्या वगैरे काढता येत नाही, त्याला चिपकले असतात, कारण तो ताजा असतो आणि एकदम असा नवीन लसण असतो. त्याच्यामुळे आहेत ना हा असाच घेतलेला आहे मी. काही कांड्या त्याच्या निघालेल्या आहेत, काही तसेच बाकी आहे, आणि लाल लसूण आहे हा एकदम गावठी. तर हा पण याच्यामध्ये घालून घेतला आहे, हा याच्यामध्ये घालून घेतला कढईमध्ये, की छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेतलं व्यवस्थित, असं भाजून वगैरे घ्यायचं आहे, आणि हलवून घ्यायचं आहेत व्यवस्थित. आणि व्यवस्थित आहेत ना याच्यामध्ये सीझन वगैरे झाला, आणि याच्यामध्येच आहेत ना आपल्याला जे आपण अद्रक घेतलेले आहेत ना, ते अद्रक पण याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे आहेत ना हा व्यवस्थित हलवून घ्यायचा. हा हलवून झाला व्यवस्थित, आपल्याला वाटतंय की हे भाजलं आहेत, तर मग हे अद्रक ठेवलेले आहेत ना, ते अद्रक पण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. हे बघा, ह्या अशा प्रकारे आहेत ना, ह्या अद्रक पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं, आणि अद्रक पण आहेत ना आपल्याला याच्यामध्ये छान असं मस्तपैकी भाजून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता, अजिबात पण मसाल्यांचा कलर वगैरे चेंज झालेला नाही, पण हा मसाला आहेत ना इतका छान भाजून तयार झालेला आहेत ना, म्हणजे याचा आहेत ना जो कलर असतो तो कलर पण जास्त चेंज होत नाही, आणि मसाला पण एकदम छान मस्तपैकी खरपूस भाजला जातो. या पद्धतीने आपल्याला हे सगळं काही कांदा, कोथिंबीर, आणि जे खोबरं वगैरे घेतलेले आहेत आपण, लसण घेतलेलं आहे, तो सगळा असा व्यवस्थित याच्यामध्ये होऊ द्यायचा आहे. छान याच्यामध्ये झाला, छान भाजला वगैरे गेला की मग आपण येत ना आता हा दळायला पण घेणार आहे. आता ह्या पद्धतीने आपला हा लसण छान की म्हणजे हे सगळा मसाला आहेत ना छान भाजला गेला आहेत. इथं गॅस आपण बंद करणार आहे. आता गॅस बंद केला की याच्यामध्ये ना कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातली की थोडासा मसाला थंड होऊन द्यायचा आहे. बनवण्यात ना मला थोडीशी घाईच होती बरं का, म्हणून येत ना मसाला येत ना मी याच्यामध्ये डायरेक्ट जो गरम गरम होतात ना, म्हणजे झाला होता थंड, पण थोडाशी त्याच्या वाफा निघतच होत्या, तर याच्यामध्ये येत ना ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला. मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतल्यावर येत ना हा आपल्याला दळून पण घ्यायचा. आता मी काय करणार आहे, हा थोडासा गरम आहे म्हणून थोडासा थंड होऊन देणार आहे आणि नंतर दळणार आहे. पण आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा काढून घेतला आहे अर्धा अर्धा. ह्या प्रकारे ना आपल्याला हा सगळा मसाला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि ना आपल्याला एकदम बारीक असा दळून घ्यायचा आहे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, मी सगळा हा मसाला आहेत ना ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते छानपैकी.
आणि इथनं हा आपल्याला मस्त दळून घ्यायचा आहे, एकदम बारीक दळून घ्यायचा आहे. आणि दळल्यानंतर इथनं आपल्याला हा परतून पण घ्यायचा आहे. आता हे बघा, हा थोडासा थंड होऊन देणार मी आणि मग दळणार आहे. हे बघा, थंड झाल्यानंतर मी हे दळून घेतलं आहे. आणि दळून घेतल्यानंतर आहेत ना, एक कढई ठेवायची, कढईमध्ये हवं तेवढं तेल ठेवायचं. त्याच्यामध्ये आहेत ना 2 तेजपत्ते घातलेत, 1 चक्री फूल घातले, 2 हिरव्या इलायच्या असतात त्या घातल्या आहेत. आणि याच्यामध्ये आहेत ना अजून आपल्याला आहेत ना लवंग घातलेत मी 2 ते 3 आणि 2 मिरे घातलेत. आणि ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आहेत ना आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. दालचिनी पण घालायची बरं का. दालचिनी इथनं बहुतेक मी इथनं हे ना विसरून गेले होते, पण तुम्ही इथनं नक्की दालचिनी घालून घ्या, खूप छान भन्नाट टेस्ट लागते. आणि इथं जो मसाला आपण दळून घेतला होता ना, तो मसाला याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्या कढईमध्ये. आणि छान तो परतून घेणार आहे, तेलामध्ये छान परतून घ्यायचं. तेल याच्यासाठी घालायचे बरं का, मी भाजताना पण घातलेत बघा तेल. टिकतो हा मसाला, तुम्ही अगदी ना 10 दिवस 15 दिवस पण हा मसाला वापरू शकतात. फक्त छान परतून घ्यायचा एकदम व्यवस्थित असा, त्याला तेल सुटेपर्यंत आहेत ना कमी गॅसवरती होऊ द्यायचा आहे. तो छान कमी गॅसवरती झाला ना, त्याला कलर टेक्स्चर आणि जो त्याचा त्याची टेस्ट असते ना ती खूपच भारी होते. आणि झटपट भाज्या बनवू शकतात तुम्ही. मग फक्त आहेत ना काय करायचं, तेल थोडंसं गरम करायचं, त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आणि हवं तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं. आणि तुम्हाला कोणती पण मसाल्याची भाजी बनवायची ना, ती भाजी तुम्ही बनवून तयार करू शकतात. त्याच्यामुळे ना खूप झटपट आणि खूप पटकन आहेत ना हे कामं आपले ना सोपे होऊन जातात. तर ज्यावेळेस तुम्हाला जर असा वेळ राहत नाहीत ना, त्यावेळेस काय करायचं, असा मसाला बनवून ठेवायचा. बघा किती छान मस्तपैकी हा मसाला बनवून तयार आहे. आणि एकदम साईडला बघा तेल पण सुटले आहेत त्याला आणि खूपच छान झालं आहे. मस्त थंड होऊन द्यायचा आहे हा मसाला. आणि थंड झाला की एका वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि ना हा फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर ही मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि मला सपोर्ट करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिले म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं. भेटूया आपण अशा छानशा एखाद्या टेस्टी आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.